महायुतीकडून विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी 5ही उमेदवारांची नावे ही जाहीर करण्यात आली। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून संजय खोडकेंना उमेदवारी जाहीर झाली आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशींना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर भाजपकडून 3 उमेदवारांच्या नावाची तर कालच घोषणा झालेली आहे। संजय खोडके हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात। त्यांच्या पत्नी सुलभा खोडके या आमदार आहेत। चंद्रकांत रघुवंशी यांना मात्र शिवसेनेने संधी दिली आहे। शिंदे आणि अजितदारांचे उमेदवार ठरले। चंद्रकांत रघुवंशी शिंदेच्या शिवसेनेकडून, तर संजय खोडके हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार। अखेर ज्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती ते 2 उमेदवार कोण असणार, कोणाची वर्णी लागणार ते आता स्पष्ट झालंय। भाजपकडून मात्र संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे हे 3 उमेदवार कालच जाहीर करण्यात आले। त्या तिघांची उमेदवारी काल जाहीर झाली, त्यामुळे आज 5 नावं आता स्पष्ट झाली आहेत। भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार 3 जे आहेत ते आपण पाहतोय, संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना संधी देण्यात आली। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडले। सुशांत, खरं तर अखेर तोडगा निघालाय आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सुद्धा उमेदवार आता जाहीर झालेत, काय सांगशील सविस्तर? कारण आपण जर बघितलं असेल तर भाजपने त्यांचे 3 उमेदवारातून आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून नेमके उमेदवार कोण असणार आहे याची उत्सुकता लागली होती। मात्र आपण जर बघितलं असेल तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून खरं तर सूर्यवंशी यांना उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि आता अजित पवार यांच्या देखील उमेदवारांची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे। संजय खोडके यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं असेल तर संजय खोडके हे अमरावतीतून येतात खऱ्या अर्थानं। मागील काही काळ त्यांचा आणि रवी राणा असतील, नवनीत राणा असतील यांच्यामध्ये संघर्ष जो आहे तो पाहायला मिळाला होता। लोकसभा निवडणुकीदरम्यान हा संघर्ष पाहायला मिळाला होता। हे आहेतच, मात्र त्यांची भूमिका जी आहे ती महत्वाची राहिलेली आहे। ज्यावेळी अजित पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादी संजय खोडके यांच्या नक्कीच काही तांत्रिक अडचणीमुळे सुशांतशी आपला संपर्क होत नाही। मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून संजय खोडके जे अजित पवार यांचे निकटवर्ती आहेत त्यांना संधी देण्यात आली, तर शिंदेच्या शिवसेनेकडून मात्र चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी जाहीर झाली। विधान परिषदेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नंदुरबारचे संपर्क प्रमुख आणि माजी विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावरती अखेर शिक्कामोर्तब झाले। शिंदे शिवसेनेचे सदस्य आमच्या पाडवी हे अक्कलकुवा मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आलेत, त्यामुळे पाडवी यांची विधान परिषदेतील जागा रिक्त झाली। 3.25 वर्ष कार्यकाळ बाकी असलेल्या या जागेसाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे। संधी मिळाल्याबाबत रघुवंशी यांनी आभार व्यक्त केले। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार रघुवंशी सर आहेत। सर, काय सांगाल, उमेदवारी आता तुम्हाला मिळालेली आहे, काय नेमक्या भावना? नाही, भावना एकदम अत्यंत आनंदाच्या आहेत आणि आमचे नेते पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द दिला होता त्या शब्दाप्रमाणे त्यांनी मला विधान परिषदेची उमेदवारी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि भविष्यामध्ये सुद्धा शिवसेना जास्तीत जास्त मजबूत करण्याचं काम नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही करू आणि तीच खऱ्या अर्थानं परतफेड राहील एकनाथ शिंदे साहेबांना। भविष्याची जिल्हा परिषद, नगरपालिका याच्यावरती शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा प्रयत्न आम्ही करू। सर, 11 वाजता खरं तर उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे, तुम्हाला ऐनवेळी फोन आलेला आहे, वाटलं होतं फोन येईल ना? सर, वाटलं तर होतं, कारण जाहीर सभेमध्ये जे एकनाथराव शिंदे साहेबांनी ज्या वेळेला सांगितलं होतं आणि तो आमदार आमच्या पक्षाचा निवडून आला, त्याच्यामुळे होप्स वाढले होते आणि वाटत होतं की नाही, साहेबाचं नाव लौकिक आहे की दिलेला शब्द पाळतात, म्हणून मला संधी मिळेल असा मला आत्मविश्वास होता। आमदार व्हायला उशीर झाला असं वाटतं, कारण याआधी देखील तुमचा राज्यपाल नियुक्त यादीत नाव टाकण्यात आलं होतं। उशीर तर झाला, हे सत्य आहे, 5 वर्ष उशीर झाला असं माझं मत आहे, पण एकंदरीत मी 6 वर्ष धुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो, 3 टर्म विधान परिषदेचा सुद्धा काँग्रेसच्याकडनं सदस्य होतो आणि आता शिवसेनेकडनं सुद्धा काम करायची मला संधी मिळाली। धन्यवाद। नक्कीच आपल्यासोबत चंद्रकांत रघुवंशी होते, ते म्हणाले मला आता शिवसेनेकडून खऱ्या अर्थानं काम करण्याची संधी मिळालेली आहे आणि आपल्याला विश्वास होता आपल्याला उमेदवारी मिळणार। अर्थातच ते आता 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज देखील भरणार आहेत। कॅमेरा पर्सन स्नेल सर, सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।